काय आहे, जागांवर न जाता आम्ही प्रभागवाईज चर्चा केली. जेवढे 21 प्रभाग आहेत त्याप्रमाणे आमची चर्चा झाली. कुणाचे आत्ता किती आहेत, त्या ठिकाणी काय बदल होऊ शकतो, ते त्यातले एक्सचेंज किती होऊ शकतात, ही प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्यांच्याकडून आम्हाला एक सांगण्यात आलं की तुम्ही जसा प्रभागवाईज अभ्यास केला आहे तसा आमचा थोडा अपुरा राहिलेला आहे आणि मग हा सगळा अभ्यास झाल्यानंतर उद्या परत आपण बसूया. ही एवढ्यापुरती चर्चा आहे. 35 जागांचं हे दिल्याचं माहिती सूत्रांनी दिलेली आहे. 35 जागांचा प्रस्ताव आता याला आमचा कोणाकडून गेलेला आहे, तुम्हाला कोणाकडून मिळतो ते तरी सांगा. आणखी आमच्यावर कोणी बसलेलं आहे का, आमच्यातले कोणी गुप्तहेर आहेत काय, तर कळू देत तर खरं. 35 जागांचा आहे माहिती आहे. 35 जागा मग बेगी खोटं मन लपून कशाला ठेवेल? लपून ठेवण्यासारखी वस्तू नाही ती. आज न उद्या बाहेर येणार आहे. आता चर्चा करताना आज फक्त दोघांनी प्रस्ताव तयार करा अगोदर ठरलेलं होतं. आज प्रस्तावावर पहिल्यांदा आम्ही दिलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यामध्ये त्यांना असं वाटलं की इथं आपल्याला पण आपला प्रस्तावामध्ये देवाणघेवाण कुठे वाव आहे हे आम्हाला बघू द्यात आणि मग उद्या परत बसूया. किती जागेवर तुम्ही समाधानी असणार? सगळ्या मिळालं तर जास्त समाधान वाटेल त्यातलं, पण कमीत कमी 50 मिळालं तर आणि आनंद वाटेल असा. तुम्ही 35 सांगता, आम्हाला खाली का आणतात? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीची ही होणारच आहे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये. आणि अमरावतीमध्ये भाजप शिवसेना आणि युवा स्वाभिमान याची युती आमची कन्फर्म आहे. युवा स्वाभिमानसोबतही चर्चा अंतिम स्तरावर आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेसोबतही 2 आमच्या चर्चेच्या फेरी झाल्या आणि सकारात्मकतेनं आम्ही पुढे जातो आहे आणि कन्फर्म युती आमची होणार आहे. नाही, जागेचा प्रस्ताव म्हटल्यापेक्षा आम्ही जागा आज सांगू शकत नाही, कारण शेवटी जागा कमी जास्त होतील चर्चेमध्ये. आणि चर्चा करत असताना जिथं जो कॅन्डिडेट निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे. त्यामुळे ज्या पक्षाचा जो कॅन्डिडेट तिथं निवडून येऊ शकतो, निवडून येणे हा मी क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये जागांचं मग प्रपोर्शन ठरेल. आज काही जागांची प्रस्ताव दिल्याचं बोललं जातं शिवसेनेत. प्रस्ताव त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे, त्यावर आता भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा होईल, YSP सोबत चर्चा होईल आणि मग त्यामध्ये युनॅनिमसली कोणत्या सीट कोणी लढवायच्या त्यांच्यासोबत पुन्हा चर्चा केली जाईल. किती जागा शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावात मागितलेल्या? असं कन्फर्म नाही आहे. काही प्रभाग वाईज त्यांनी मागितलं, आम्ही अजून टोटल केली नाही, पण तो प्रभाग वाईज त्यांनी मागितलं त्याची आमची चर्चा करणार आहे आम्ही आता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.